नीट पेपरफुटी प्रकरण सीबीआयची टीम नांदगावात शुभमच्या घराची सीबीआयकडून झाडाझडती। नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनार ताब्यात। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय ॲक्शन मोडवर। शुभमच्या घराची सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात येते आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनारला ताब्यात घेण्यात आलं। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। या पेपरफुटी प्रकरणाचे धागे दोरे नेमके किती खोलपर्यंत आहेत, कुठपर्यंत गुंतलेले आहेत याचा तपास सीबीआय कडून केला जातोय। आणखी कोणाकोणाचा यात सहभाग आहे, आणखी कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने तपास आणि चौकशी केली जाते आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय कडून शुभमच्या घराची झाडाझडती घेतली जाते आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातली अपडेट आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनारला ताब्यात घेण्यात आलेलं होतं, त्यानंतर आता त्याच्या घराची झाडाझडती घेतली जाते आहे। काही पुरावे या प्रकरणाच्या अनुषंगाने त्याच्या घरी पोलिसांना सीबीआयला सापडतात का हे बघायचं आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्या सोबत आहेत। विशाल, काही नवीन माहिती, नवीन कुठली गोष्ट हाती लागली सीबीआयच्या? नक्कीच नीटच्या गैरप्रकारात जे शुभम खैरनार होता याला पथकाने ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय आता कुठेतरी ऍक्शन मोडली आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि त्यानंतर जे स्थानिक आहेत त्यांना सोबत सुरू आहे आणि जे अधिकारी आहेत त्यांनी कमालीची या ठिकाणी गोपनीयता पाळलेली आहे आणि त्यांचे जे कुटुंबीय आहे, नातेवाईक आहे, त्यांची सुद्धा या ठिकाणी आता चौकशी एकदम सुरू आहे। जवळपास 1 तास झाला आहे, त्याच्यापेक्षा अधिक अजून वेळ झालाय तरी कुटुंबियांची चौकशी देखील अद्याप सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुद्धा आहेत आणि या नीटच्या प्रकरणात शुभमच्या घरून काही धागेदोरे लागतात का हे बघणं बी महत्वाचं आहे आणि अजून तरी चौकशी सुरू आहे आणि नेमकं काय होतं हे लगेच अजून थोड्या वेळात आपल्याला समजू शकतंय। ठीक आहे, धन्यवाद विशाल या माहितीबद्दल।